पोलादासारखा बळकट असलेला बुलंद आणि बेलाग किल्ला म्हणजे लोहगड. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झालेला लोहगड किल्ला पुणे जिल्ह्यातील लोणावळा या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणापासून जवळ आहे. गडाकडे घेऊन जाणाऱ्या मार्गावर पायऱ्यांची रचना केलेली असून समोरच बळकट व मजबूत बांधणीच्या लोहगड किल्ल्याचा भव्य बुरुज नजरेस पडतो. गणेश दरवाजा, हनुमान दरवाजा, नारायण दरवाजा आणि महादरवाजा असे किल्ल्याला एकूण 4 दरवाजे आहेत. किल्ल्यावर पहारेकऱ्यांसाठी देवडे आहेत. तसेच ठिकठिकाणी तटबंदीमध्येच शौचकूपांची रचना केलेली दिसून येते. किल्ल्याच्या मजबूत बांधणीमुळे किल्ल्याचे लोहगड हे नाव सार्थ ठरते. गडावर प्रवेश केल्यानंतर समोर एक इस्लाम शैलीची वास्तू दिसून येते. शेजारीच सदरेच्या इमारतीचे अवशेष आहेत. उजव्या बाजूने जाणाऱ्या वाटेवर घोड्यांसाठीची पागा आहे. पुढे जाताच सुरतेहून लुटून आणलेला खजिना ठेवण्यासाठी वापरलेली लक्ष्मी कोठी आहे. तिथून पुढे चालत गेले की गडाचे वैशिष्ट्य असणारा विंचूकडा उर्फ विंचूकाटा नावाची 1.5 किलोमीटर असणारी माची आहे. या किल्ल्याची जी निर्मिती आहे ती साधारण सातवाहन काळाच्या देखील अगोदर झालेली होती. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव यांच्या काळानंतर बहामनी सत्तेच्या अधीन हा किल्ला झाला. त्यानंतर हा किल्ला निजामशाहीकडे गेला. निजामशहाकडून आदिलशाहीकडे गेला आणि आदिलशहाकडून छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1657च्या दरम्यान जिंकून घेतलेला होता. त्यानंतर 1664ची महत्त्वपूर्ण घटना या किल्ल्यानं अनुभवली होती. शिवछत्रपती हे सुरत लुटून या ठिकाणाहून ते राजगडाकडे निघालेले होते. मध्येच त्यांना त्यांचे वडील शहाजीराजे भोसले यांचा मृत्यू झाल्याची बातमी त्यांना समजली आणि त्यानंतर त्यांनी नेतोजी पालकर यांच्यासोबत खजिना दिला आणि नेतोजी पालकर हे खजिना घेऊन या लोहगड किल्ल्यावर आले आणि शिवछत्रपती तसेच पुढं आपल्या राजगडी जिजामाता होत्या त्यांचं सांत्वन करणे आणि त्यांना सती होण्यापासून वाचवण्यासाठी ते तत्परतेनं तिकडं राजगडाकडे निघून गेले. त्यानंतरचा इतिहास जर पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराजांच्या नंतर राजाराम महाराज, त्यानंतर ताराराणी साहेब यांच्या काळामध्ये हा किल्ला मराठ्यांच्याकडे होता. परंतु मधला काही कालावधी हा किल्ला औरंगजेबानं जिंकून घेतलेला होता.
त्यानंतर शाहू छत्रपती त्यांना भोपाळमध्ये सोडून देण्यात आलं आणि त्यानंतर ते दक्षिणेत आल्यानंतर त्यांच्याकडे हा किल्ला गेला. त्यानंतर पेशव्यांच्याकडे होता किल्ला आणि पेशव्यांच्या नंतर 1818ला हा किल्ला इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. तर असा हा प्रदीर्घ असा इतिहास या किल्ल्याला लाभलेला आहे. हा विंचूकडा पाहून पुढे जाताच 18 कोनी तलाव पाहता येतो. पुढे जाऊन त्र्यंबक तलाव आणि महादेव मंदिर पाहता येतात. किल्ल्यावरून सभोवताली नजर टाकल्यास तुंग, तिकोना हे किल्ले, पवना जलाशय तसेच विसापूर किल्ला पाहता येतो. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेल्या महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांपैकी लोहगड हा एक किल्ला आहे. नाना फडणीसांनी या किल्ल्यावरील बऱ्याच वास्तू बांधल्याचा उल्लेख इतिहासात सापडतो. पुण्यापासून जवळच आणि पुणे मुंबई महामार्गापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या किल्ल्यावर जाऊन हा अवशेषरूपी वास्तूंचा अनमोल खजाना पाहण्यासाठी प्रत्येक शिवप्रेमीने एकदा तरी आपला मोर्चा लोहगडाकडे वळवलाच पाहिजे.